असू दे सोडू दे. बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा विठ्ठल गणपती तरटे राहणार बावधन पांढरीची वाडी या ठिकाणी आहोत. अतिशय धिप्पाड मोठी आणि पहिल्यापासून एकतर वयस्कर माणसं आता कमी राहिले तर आपल्याला बाबांचं मार्गदर्शन यावेळेस लाभणार आहे. तुमच्या काळात बैल कशी होती ना आता कशी बैल अशी बैल पहिले का त्याच्यापेक्षा मोठी होती? त्याच्यापेक्षा बी मोठी होती. आता तुमच्या आयुष्यातला एखादा चांगला बैल की त्यानं लय तुमचं नाव केलं किंवा तुम्हाला त्यानं म्हणजे तो बैल असा लय फेमस होता तुमच्या काळात? फेमस म्हणजे पुन्हा नेला तर नाही बघायला. होय, असा बुजीर बैल होता. बुजीर होता. मग त्याला किती वर्ष झाले असतात? 16 वर्ष तरी 15 वर्ष झाली. 15-20 वर्ष झाली असतात. त्यानं काय दुर्वी विरवी वडली? दुर्वीलाच होता ते. काय एक नंबर दुर्वी म्हणजे ज्यानं तिथनं बी आता इतकीच नेली. होय. आणि जे पळाला गावला नाही, चिखलात गावला. होय. आता तो बैल कुठं आणलेला तुम्ही? काय तो बैल पाचवडाच आणला होता. आपला त्यावेळेस पाचवडचा बाजार मोठा होता. आणि घरचा एखादा बैल कधी तयार केला का तुम्ही? म्हणजे घरच्या विकतच बैल? त्यावेळेस तुमच्या काळात व्यापारी कोण होत? व्यापारी संपत मांग बावधनचा आणि दुसऱ्या बाहेरगावची ती पसरणीची होती व्यापारी. आणि त्या पसरणीच्या बसनं तो बैल आणला होता. होय. हो. मग आता तुमच्या काळातला एखादा व्यापारी नामांकित त्यावेळेस बाजार मोठा पाचवडचा भरायचा. एखादा मोठा चिंदवलीचं ती ही होतं, मामा असतील, परत बरीच बोलाजीराव असतील. हो. असं त्यांच्याकडून एखादा बैल मोठी खरेदी केलेली एखादा त्यांच्यापासून नाही केली, ती आपल्याला परवडायची. होय. लय कडक त्यावेळेस. कडक त्यांच्या बोलण्याचा आपले फरक लय. हा. मग आता त्या काळात तुम्ही बैलांना ट्रेनिंग कसं द्यायचा? ट्रेनिंग म्हणजे शिकवायचं. म्हणजे आपलं कामाला ट्रॅक्टर मुळे नाही भाडी. ट्रॅक्टर त्यावेळेला नव्हता. म्हणजे घरची कामच कमी आल्यात आता कमी आल्या. मग आता ह्यो बैल कुठं आणलाय खालनं? ते कर्नाटकच ना. आणि हा आपला इथनं सुरूरवरनं घेतलाय. ही 2 बैल तुमची? हो. पहिल्यापासून आता तुमच्या वडिलांना बी आता आतापर्यंत आम्ही बऱ्याच जणांची मुलाखती घेतल्या किंवा माहिती घेतली, पण आतापर्यंत आम्हाला वयस्कर म्हणलं तर तुम्हीच गावलाय की माहिती सांगाय. त्या काळात गाडा कसा असेल? तरप होता त्यावेळेस? तुम्ही बैल कुठं झोपायचा? काय तरप होता? जरा आम्हाला माहिती सांगितली तर बरं होईल. त्या काळात किती नंबरला तुमचा नंबर यायचा? आमचा नंबर यायचा म्हणजे तरप ज्याला होतं त्यावेळेला शेलका बैल तेवढा न्यायचा कुणाचा याचा. मग तुमच्या घरात एक बैल जायचं शेलका? हो. शेलका बैल असेल ते न्यायचाच, कारण ते तिकडला बैल शेलकाचा असतो. तरप होता तेव्हा. आणि काय असं जुन्या काळातलं आम्हाला असं सांगा की त्यावेळेसच्या घटना एखादी? ट्रॅक्टर काय नव्हतं तुमच्या वेळेस? उन्हाळ्याच्या नांगरटी करायची, पेरण्या. आता बराच बदल झालाय. बदल काहीच नाही. बैलांना अजिबातच काम नाही. आता साधारण जत्रा बसलं किस्त म्हणजे बैलांना काय काम केलं असं? काय नाही, हे बघायचं एक मोकळं वावर आहे तेवढंच नांगरलं, त्याच्यावर काय नाही. फक्त आता तुमच्या नावासाठी नातवांना किंवा तुमच्या पोरांना आता बैल ठेवलेत. हो. आणि राहणारच कायमची. हो. आता त्या काळात तुमच्या काळात गाण्याची पेंड पहिली भेटायची. आता रतिबात, आताच्या रतिबात आणि पहिल्या रतिबात काय फरक आहे? आता रतीब हा गहू जास्त, मका भरड जास्त ही तुमच्या काळात मिळत नाही. आता तुमच्या काळात काय काय रतीब होता? आमच्या काळात उडदाची डाळ, आणखीन ही वली पेंड, शेंगदाणा पेंड, आणि खपरी, पाताळ खपर. ती कुठं यायची पहिली का आपल्या इथं गाणं होतं? नाही गाणं ती नाही, ती यायची तिखंड. त्या खाल्ल्या भागात नाही. खाल्ल्या भागात आपल्याकडे बघते शेंगदाणा पेंड घरची. आणि तिच्या एवढ्याला पोतं 12 रुपयाला. होय. त्या काळात 12 रुपयाला पोतं. त्या काळात तुमची पारख, आता बी जुन्या माणसांची पारख बैल भविष्यात काय करणार आहे
किंवा बैल तो कसा वडल कसा चालेल किती मार्का ही आता तुम्हाला अंदाज पाहिल्यापासून हो आता काय काळजी घेतली म्हणजे आता हा बैल खालून आणलाय त्यावेळेस तुम्हीच मार्गदर्शन केलं असेल ह्यांना तुमच्या मुलांना किंवा तुमच्या नातवांना. नाही नाही नातवच गेली होती. होय मी काय गेलो नाही इतक्या लांब मला जमणार नाही. होय पण आता समजा काय पारख घेताना बैल घेताना काय काय काळजी घेतली पाहिजे. बैल म्हणजे तो पावरीचा दिसतोय शिंगाला ह्यात पडा हा पण पावरीला दिसतोय म्हणते आणला त्या पोराने. होय पहिल्यांदा पहिल्यांदा सांगितलं मी होतं तसं. कान नाक डोळं पहिला आपण बावरा चिपळा घोडं बांधा असं बरेच अशा पद्धती होत्या पहिले पारखायच्या तुमच्या काळात. पारखा हो मग आता मी तुमचं मार्गदर्शन असेल यांना मग मग तेच की. चालतंय का ती ह्यांनी घेतलाय होय. हा तुम्ही घेतलाय पारखून तुमच्या बारकी कारण जाऊ ही बँकेत असल्यामुळं हा. त्यांना बोलवून घेतलं ना हा बैल आहे बघ. होय. मग घेतला काय? जाऊ द्या. तुमची शेवटची पारख म्हणायची जाऊ द्या म्हणजे बघा माणसांचं किती बैलावर प्रेम आहे माणसांची श्रद्धा बैलवून आता वाचलेली आज बाबांचं 80-90 वय तरी नाद जात नाही. प्रत्येक माणसाला हा बौद्धांच्या हा पिढ आहे. आता त्यांचं वय आता काय राहिले आयुष्यात फक्त दावणीला बैल पाहिजेत एवढंच त्यांच्यापाशी एक त्यांना देह बांधलेलं आहे आणि ते टिकावलंय त्यांना त्यांचं अख्खं आयुष्य बैलांच्या बरी गेलं. त्या काळात वेगळं होतं आता आमच्या काळात वेगळं आहे. त्या काळात पहाट किती लावत झोपायचं तुम्ही साधारण 3ला 4ला 3ला 4 लावत झोपायचं आणि मग सोडायची उन्हाची आत उन्हाच्या आत सोडायचं. आणि आताची पोरं 9-10 वाजता झोपतात आणि 12-1 वाजेपर्यंत हाणतात. सांगतात ती अगदी आता उन्हाची वाट बदल. सांगतात हा मग सोडतात. म्हणजे ही काळजी घेतली पाहिजे की लवकर जेवढे बैल दुखली जातील आणि जेवढं बैलांना उन्हाच्या आत आपण काम राब देऊ एवढं बैल नाही 0.1 चांगली क्लिअरिटी येते आणि खात्यामध्ये उद्या माझ्याकडे पाठवा जा ना पुढे धरावर का मला तिकडून प्रसाद बघतो हो चालू राहू दे गोंजर खाली मानायला नाव बी विचारणार बाकी नाही पहिले मोठा दिसेल हो 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 बाबा सोडून द्या पहिले तुम्ही
डायरेक्ट धरतो मारखा नाही अजिबात मारतो फक्त मोकळा बैल पळू दे मोकळ्या अंगाने बघ असं चिकटून टाकून येते बैल फवारीत नाही भैया ते एकच करून पळत येताना काढतो राहिली कशी नाही ते मारत बाबा इकडे तुम्ही सोडतो बैल कुठे मुसायला नाही ना ना तसंच मागे सरा पहिली आला इकडे म्हणजे हा चढाचा बी आला जाऊ दे आडवा होते बैल जाऊ दे मागे लगेच सोडणार पारे परत घ्यायचं ओके व्हिडिओ आली